IPLच्या इतिहासामध्ये एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट घेण्याचा रेकॉर्ड हा मूळचा नागपूरकर असलेल्या प्रफुल्ल हिंगेनं केलेला आहे. या रेकॉर्डमुळे नागपूरच्या मानात म्हणजे नागपूरच्या मुकुटामध्ये मानाचा तुरा रोवला गेलेला आहे. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रफुल्लचे आई आणि वडील आहेत. खरं तर कालची ती सगळी मॅच तुम्ही बघत असाल. ज्यावेळी मॅच सुरू झाली किंवा प्रफुल्ल इथून गेला त्यावेळी तुम्हाला असं अपेक्षा होती की प्रफुल्लच्या करिअरमध्ये हा देखील एक दिवस येईल. डेफिनेटली तो जेव्हा 8 मार्चला गेला तेव्हा आय पी एलच्या प्रॅक्टिससाठी गेला तेव्हा असं वाटलंच की तो यावेळेस आय पी एलचं कुठल्या तरी मॅचमध्ये डेब्यू करेल आणि त्यांनी जे इतकं आतापर्यंत जे मेहनत घेतली आहे 10-12 वर्षामध्ये त्याच्या जोरावर तो नक्कीच काय म्हणते बा काहीतरी एक वेगळं करून करेल याची आशा होती. पण एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट हा पण इतिहास करणं विवेक सूर्यवंशी सारख्या एका मोठ्या प्लेअरची विकेट घेणं हे काय म्हणजे ते असं म्हणतात ना आपल्याकडे की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, असं तुम्हाला किती अंदाज आला होता? हां, याच्या पहिले पण त्यांनी कामगिरी केली आहे. रणजी ट्रॉफी वगैरे मॅचेस खेळताना काय म्हणते बा एका ओव्हरमध्ये 2-2, 3-3 विकेटा घेतल्या आहे. मागे पण गुजरातच्या वर्सेस पण त्यांनी एका मॅचमध्ये 11 विकेटा घेतल्या होत्या. तर अशा बऱ्याचशा कामगिऱ्या त्यांनी केल्या होत्या. त्याच्यामुळे आणि ह्या शॉर्ट फॉर्मॅट असल्याकारणानं आणि त्याची जे पेस आहे 140 to 145 प्लस तो अरेंज करतो, बॉलिंग टाकतो. तर मला नक्की माहीत होतं की हा काहीतरी खेळेल तर कुठेतरी आपला डेब्यू हा एक व्यवस्थित करेल. आणि काल जो पहिला ओव्हर त्यांनी टाकला त्याच्याबद्दल तर सर्वांनी बघितलं आणि मी पण बघित होतो, माझी फॅमिली बघत होती. तर जे वाव मोमेंट्स होते की बी दुसऱ्या बॉलवर विकेट आणि विकेटवर विकेट, तर तो एक आनंदाचा क्षण आपण शब्दामध्ये सांगू शकत नाही. इट कॅन बी इमॅजिन दॅट नाव. बरं मला सांगा, प्रफुल्ल लहानपणीपासून कसा होता? म्हणजे त्याचं हे ध्येयच होतं क्रिकेटमध्ये जायचं की अभ्यास करत नाही, मस्ती करतो आणि म्हणून तुम्ही त्याला क्रिकेटमध्ये ढकललं? नाही, आता एक ॲक्च्युली सांगायचं तात्पर्य हे होतं का त्याची जी मोठी बहीण आहे ती अकॅडमिकला हुशार होती तर त्याच्यामुळे ते पण प्रेरणा शाळेला होती आणि याला पण तिथं म्हणजे एक चांगलं इंग्लिश मिडियम शिकवावं तर त्याच्यामुळे दोघांना बहीण भावांना तिथं टाकलं. पण ती अभ्यासात थोडीशी सामोर खूप जास्त निघत होती आणि हा थोडासा याचं लक्ष अभ्यासात नव्हतं लागत. तर थोडंसं म्हणजे माईकवर बोलायचं म्हटलं म्हणजे की आता जसे लहान पोरांच्या कंप्लेंट्स येतात शाळेतून, अरे हे मस्ती करा, हे पढाई नाही करा, होमवर्क नाही करा. तो मी पण जाऊन त्यांना समजावायचो की यांना आपलं ठीक आहे, छोटा आहे, करेंगा, ठीक आहे, आज नाही करेंगा, कल करेंगा. तरी त्याचं लक्ष कसं थोडंसं तिकडे इकडे लागत होतं. तर मग कालांतराने तो म्हणाला की मला क्लब लावून द्या, मी क्रिकेट खेळायचो, गल्लीमध्ये वगैरे खेळायचा. तो मी म्हटलं त्याला वयाची एक इच्छा आहे तर जाऊ द्या, समर कॅम्प आहे, 2 महिने तिकडे एंगेज राहील. तर तो एंगेज काय त्यांनी आतापर्यंत सर्वांना एंगेज करून ठेवलं. बरं आता तुम्हाला इथून पुढे प्रफुल्लला कुठं पाहायचं आहे क्रिकेटमध्ये? म्हणजे आपल्याकडे अनेक उदाहरणं आहेत, म्हणजे सचिन तेंडुलकर असेल, राहुल द्रविड असेल, कुठे पाहताय तुम्ही आता प्रफुल्लला? तो एकच स्टेज असतो सर्व पॅरेंट्सचा आणि सर्व प्लेयर्सचा, आणि त्याचा एम आहे का त्यांनी निळी जर्सी घालावी इंडियाची. त्याचं पण जे एम आहे ते एक दिवस पूर्ण होईल आणि आमची पण तीच इच्छा आहे की एक इंडियाची निळी जर्सी घालून टी व्हीवर दिसायची. काकू अभ्यास करत नव्हता म्हणून त्याला क्रिकेटमध्ये टाकलं आणि आज इतके लोक तुम्हाला भेटायला येतात, फोन येतात, एक आई म्हणून काय काय अभिमान वाटतं? खूप छान वाटत आहे. शाळेत तो खूप मस्ती करायचा. शाळेतून तर एवढा रिझल्ट यायचा, कधी तो एक दिवस तर शाळेमध्ये इंजेक्शन घेऊन गेला होता मस्ती करायसाठी. शाळेत खूप तो मस्ती करायचा, पण मग शाळेतून चांगला निघाला तिथनं की मग राजेंद्रमध्ये गेला 10th मध्ये. तर तिथे पण छान प्रगती केली त्याने. बरं आता आई आई म्हणून त्याच्या पाठीशी कुठला आशीर्वाद असेल? तुम्ही कुठं पाहता आता तुमच्या मुलाला? टीव्हीमध्ये क्रिकेट खेळताना, इंडिया म्हणजे टीव्हीमध्ये पाहते त्याला खेळताना. आणि आता समोर खूप मोठा खेळला पाहिजे तर अशी अपेक्षा आहे. आणि कालपासून खूप फोन येतात तुम्हाला, शुभेच्छांचे लोक भेटायला येतात. तर जे त्यांना एवढं धन्यवाद देत आहे की प्रत्येक फोनला धन्यवाद. नक्कीच आपण पाहतोय की आई वडील अभिमान व्यक्त करतात, कारण प्रफुल्लनं काल जी काही कामगिरी केली ती काल खरं तर IPL साठी केली. मात्र इथून पुढे त्याची सगळी कामगिरी भारतीय टीमसाठी व्हावी आणि त्यांना निळी टी-शर्ट घालून मॅच खेळावी आणि ती आई वडिलांना टीव्हीवर पाहावी, हेच स्वप्न जे आहे ते त्याचे आई वडील आता उराशी बाळगून आहे. त्यामुळे एक नागपूरकर म्हणून त्याला देखील आमच्या शुभेच्छा असेल की प्रफुल्ल लवकरच भारतीय टीममध्ये येऊन त्यांना जे आहे ते भारतासाठी देखील अशीच अभिमानास्पद कामगिरी करावी. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर.